प्रभाग क्रमांक 9 उर्मिलानगर, प्रभाग क्रमांक 2 येथे चिल्ड्रन पार्क करण्याबाबत प्रभाग क्रमांक 9 उर्मिलानगर येथील सिटी सर्वे नंबर 6354/89 ही जागा उर्मिलानगरसाठी आरक्षित आहे। सदर परिसरात लहान मुलांसाठी खेळण्याची स्वतंत्र व सुरक्षित जागा उपलब्ध नाही, त्यामुळे बालकांचे शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असलेली सुविधा नागरिकांना मिळत नाही। म्हणून सदर आरक्षित जागेत तात्काळ चिल्ड्रन पार्क उभारण्यात यावं। तसेच याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा महाराष्ट्राचे लोकप्रिय व दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ या उद्यानास त्यांचे नाव देण्यात यावे ही नम्र विनंती। उर्मिलानगर परिसरातील सर्व नागरिकांची एकमुखी मागणी असून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उर्मिलानगर भागातील नागरिकांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका महापौर माननीय धीरज सूर्यवंशी साहेब, आयुक्त संजिता मोहपात्रा मॅडम यांना निवेदन दिले। यावेळी राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सनदी, संजय मोरे, संजय कांबळे, इमाम मुजावर, मिरसाब गडेकर, बसीरुद्दीन मुल्ला, बसैया स्वामी, संजय जाधव, अनिल गुड्डी, हसनैन खान, गोदड, रामण्णा कांबळे, महादेव पवार, अब्बास शेख, दिगंबर सादिगले आदी भागातील नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी मुजफ्फर सनदी, राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष सांगली। उर्मिलानगर येथे मी राहतो। तरी या भागात जवळपास उर्मिलानगर भाग क्रमांक 2मध्ये जवळपास 30-40 घरं आहेत व या 30-40 घरांसाठी आमच्या उर्मिलानगरसाठी एक 20 गुंठ्याचा भूखंड आरक्षित आहे। सिटी सर्वे नंबर 6354 प्लॉट नंबर 89। तरी इथल्या बहुसंख्य सर्व लोकांची मागणी आहे की इथं मुलांसाठी, लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क व वयस्क लोकांसाठी विरंगुळा केंद्र व्हावं। का तर आमच्या भागामध्ये कुठेही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी कोणतीही जागा नाही। इथल्या सर्व लोकांची मागणी आहे व या चिल्ड्रन पार्कसाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे। त्यासाठी मी मागच्या वर्षी माननीय सत्यम गांधी साहेब यांनाही निवेदन दिलेलं होतं आणि आताही आयुक्त मॅडम त्यांनाही दिलेलं आहे। तसेच सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी साहेब यांनाही देण्यात आलेलं आहे। तरी इथल्या लोकांचे भावना लक्षात घेऊन महापालिकेने इथं जो काही दुसरा कारभार चालू आहे तर याला आमच्या लोकांचा विरोध आहे आणि इथं या लोकांच्या मागणीप्रमाणे लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क व वयस्क लोकांसाठी विरंगुळा पार्क करावा ही आमची प्रशासनाकडे विनंती आहे। एक मिनिट कृष्णा मोरे, राहणार उर्मिलानगर भाग 2, सिटी सर्वे नंबर 6354। तर आपल्या या उर्मिलानगर भाग 2मधील आपला जो ओपन पीस आहे प्लॉट नंबर 89, सिटी सर्वे नंबर 6354 आणि प्लॉट नंबर 89। तर हा जो भाग आहे आपला म्हणजे ओपन पीस आहे इथला उर्मिलानगरचा, तो सध्या एक वेगळ्याच याच्यामध्ये कार्यरत आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे, हा जो इथला ओपन पीस आहे तो आमच्या येथील उर्मिलानगरमधील सर्व समाजाच्या लोकांसाठी तो चिल्ड्रन पार्क म्हणून आणि वृद्ध लोकांसाठी ते एक विरंगुळा पार्क म्हणून करण्यात यावा ही आमची एक प्रशासनाकडे किंवा महानगरपालिकेकडे कळकळीची विनंती आहे। या ठिकाणी आता कोणाचा भोंगळा कारभार हा म्हणावा हे काही नाव घेऊन सांगण्यात काय पॉईंट नाही आहे, पण या ठिकाणी वेगळंच काहीतरी राजकारण चाललेलं आहे। हा ओपन पीस आहे उर्मिलानगरचा, पण या ठिकाणी वेगळंच काहीतरी बनतं आहे। हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला हे आम्ही या गोष्टीसाठी विरोध करण्यासाठी आम्ही सर्व आमच्या उर्मिलानगरमधील सर्व लोक एकत्रित येऊन निवेदन हे थांबवण्यासाठी आज आयुक्त मॅडमकडे आणि आपले महापौर यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या उद्या किंवा परवा दिवशी आम्ही विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहे आणि ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्या उर्मिलानगरसाठी हा ओपन पीस राखीव ठेवावा आणि आमच्या इथल्या सर्व लहान मुलांसाठी, वृद्ध लोकांसाठी तो ओपन पीस वापरण्यासाठी मिळावा आणि तो आम्ही मिळवणारच। चिल्ड्रन पार्क उपलब्ध व्हावा। तर माझी कळकळीची विनंती आहे नगरपालिकेकडे आणि प्रशासनाकडे, तर आमची दखल घेऊन हा भूखंड आम्हाला द्यावा आणि या ठिकाणी चिल्ड्रन पार्क किंवा विरंगुळा म्हणून एक गार्डन उभा करून द्यावं। जय महाराष्ट्र।